त्याचा परिणाम पैशांवर होणार आहे. तुमच्या नात्यामध्ये सतत तुम्ही चिडचिड करणार आहात किंवा सतत गैरसमज होणार आहेत. तुम्ही म्हणालात मॅम की स्वतःचं रिलेशन म्हणजे स्वतःवरती पण आपल्याला फोकस केला पाहिजे. निश्चित. मग हे रिलेशन आपल्याला कसं ओळखायचं की ते डिस्ट्रॅक्ट आहे? समजा तुम्ही अस्वस्थ आहात तर तुमच्या लाईफच्या प्रत्येक गोष्टी ते रिफ्लेक्ट होणार आहे. तुम्हाला काय आवडतंय ते आता अचानक आवडेनासं होईल. तुमच्या डिसिजन मेकिंग पॉवरवर त्याचा परिणाम होणार आहे. दोन गोष्टींमध्ये म्हणजे साधे 2 ड्रेस मला सिलेक्ट करायचे तर ते करता येत नाहीयेत. इतका कॉन्फिडन्स लो झालेला असू शकतो. आता मी एखादी गोष्ट ठरवते आणि 5व्या मिनिटाला तीच मला चुकीची वाटते आहे. स्थैर्य जे म्हणतो मानसिक स्टॅबिलिटी नाहीये. करेक्ट. आणि मग त्यातनं अजून ज्या काही चुका होत राहतात आणि त्या आपल्या भविष्यासाठी आपली प्रोडक्टिव्हिटी कमी होण्यासाठी जास्त कारणीभूत ठरतात ना. मग हे जेव्हा माझ्या आयुष्यात सगळंच अस्थिर होतंय त्याचा परिणाम पैशांवर होणार आहे. तुमच्या कामावर झाला तर तुमचा जॉब असेल किंवा बिझनेस तुम्ही तर तितक्या प्रोडक्टिव्हली करू नाही शकणार आहात. तुमच्या नात्यामध्ये सतत तुम्ही चिडचिड करणार आहात किंवा सतत गैरसमज होणार आहेत. ऍट द एंड ऑफ द डे जे आपल्याला पीस हवंय ते नाही मिळणार आहे. ओव्हर थिंकिंग सुरू होणार आहे. मग झोपेच्या तक्रारी सुरू होणार आहे. मग मनाचा परिणाम शरीरावर सुरू होणार आहे. ही लक्षणं दिसायला लागतील तेव्हा समजलं पाहिजे की काहीतरी बिनसतंय. आणि कदाचित मला समजत नाही. बरोबर. मी तुम्हाला विचारलं की नक्की काय वाटतंय सागर तुम्हाला, तर तुम्हाला पटकन उत्तर देता येणार आहे का? नाही. ते प्रत्येक वेळा नाही. आपण म्हणतो ना मला कसं तरी होतंय, त्याच्यावर खूप जोक्स असतात. कसं तरी म्हणजे ते नक्की काय, त्याला कुठलं रंगरूप द्यायचा.